नमस्कार, स्टार भारत न्यूज 19च्या डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। मी योगिता आपल्यासोबत, तुमची आवाज देशाची आवाज। तर चला बघूया आजच्या विशेष बातम्या। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी बॉम्ब ठेवण्यात आला असून तो थोड्याच वेळामध्ये फुटणार आहे अशा प्रकारचा धमकीचा कॉल नागपूरच्या पोलीस कंट्रोल रूमला आला। पोलिसांना कॉल येताच पोलिसांनी लगबग सुरू केली आणि तपासाची चक्र फिरवत आरोपीच्या मुसक्या सुद्धा आवळल्या। माल परिसरात राहणाऱ्या या आरोपीने हा कॉल केला असल्याचं कळले। मात्र या प्रकारचा कॉल आल्यामुळे पोलिसांची चांगलीच खळबळ उडाली। उमेश राऊत असं आरोपीचं नाव आहे। याने हा कॉल का केला हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही। मात्र आरोपीचं बॅकग्राऊंड जर बघायचं झालं तर तो सर्वसाधारण आहे। त्याच्यावर आतापर्यंत कुठल्याच प्रकारचे गुन्हे दाखल नाही। मात्र तो मेडिकल परिसरातील एका दारूच्या दुकानात नोकर असून त्या ठिकाणी तो काम करतो व महाल परिसरात तो मित्रासोबत भाड्याच्या रूम मध्ये राहतो असे सूत्रांवरून कळलेले आहे। मात्र त्या ठिकाणी काय घडले हे अजून कळलेले नाही। यावर पोलिसांची चौकशी सुरू आहे। या कॉलमुळे नागपुरात खळबळ उडाली व पोलिसांनी तात्काळ गडकरी यांच्या सिक्युरिटीला संबंधित माहिती दिली। सोबतच बीडीएसचं पथक गडकरीच्या दोन्ही घरी म्हणजेच महाल परिसरातील आणि वर्धा रोडवरच्या घरी पोहोचलं। तपासणी केली असता त्या ठिकाणी काही मिळून आलेलं नाही। हा कॉल फेक असल्याचं समोर आलेलं आहे। हा कॉल का बरं करण्यात आला यावर पोलिसांची चौकशी सुरू आहे। पोलिसांनी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। अशा आणखी नवीन सनसनी बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करा व सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।